फोर एक्झाम्पल रिलेटेड 3x3 डिटर्मिनंट. क्वेश्चन दिला आपल्याला इव्हॅल्युएट. या डिटर्मिनंटमध्ये 3 रोज आहे 3 कॉलम्स आहे. मग काय करायचं 3x3 च्या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं. ठीक आहे. कसं सॉल्व करतो आपण 3x3 च्या डिटर्मिनंटला. आपण काय करतो 3x3 च्या डिटर्मिनंटला कन्व्हर्ट करतो 2x2 च्या डिटर्मिनंटमध्ये. ठीक आहे. मग कसं करायचं फर्स्ट एलिमेंटला कॉमन घ्यायचं. फर्स्ट एलिमेंटला कॉमन घेतलं. ज्या एलिमेंटला कॉमन घेतलं त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम निग्लेक्ट करायचा. जे हे 4 एलिमेंट रिमेनिंग होईल त्याचा डिटरमिनंट फॉर्म करायचा. ठीक आहे. 4 एलिमेंट जे राहिले त्यापासून जो डिटरमिनंट फॉर्म होईल त्या डिटरमिनंटची ऑर्डर 2x2 असेल. ठीक आहे. मीन्स त्यामध्ये एलिमेंट आहे 1 -2 3 -1. फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह. देन आता सेकंड एलिमेंटला कॉमन घ्या. सेकंड एलिमेंट बट एक्सपान्शन मध्ये फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह. सेकंड टर्म काय आहे इथे -4. ठीक आहे. ज्या एलिमेंटला आपण कॉमन घेतलं त्या एलिमेंटचा रो हा एलिमेंट -4 कोणत्या रो मध्ये आहे फर्स्ट रो मध्ये. कोणत्या कॉलम मध्ये आहे सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम निग्लेक्ट केला. ठीक आहे. जे एलिमेंट हे 4 रिमेनिंग राहिले त्याचं डिटरमिनंट बनवायचं 2x2 चा. त्यामध्ये एलिमेंट 1 -2 1 -2 देन 2 -1 2 -1. थर्ड टर्म पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता थर्ड एलिमेंट कोणता आहे 5. त्याला कॉमन घेतला. ज्या एलिमेंटला आपण कॉमन घेतलं त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम निग्लेक्ट करायचा. तो एलिमेंट आहे फर्स्ट रो मध्ये फर्स्ट रो सोडून दिलाय. तो एलिमेंट आहे थर्ड कॉलम मध्ये थर्ड कॉलम सोडून दिला. हे 4 एलिमेंट रिमेनिंग मीन्स 1 1 2 3 1 1 2 3. ठीक आहे. डिटरमिनंट फॉर्म केलाय. देअरफॉर बघा आता 3 ला ॲज इट इज ठेवायचा. आधी 2x2 चा डिटरमिनंट सॉल्व करायचा. मीन्स 1 मल्टिप्लाइड -1 1 मल्टिप्लाइड -1 देन साइन मायनस. ठीक आहे. 3 ला काय मल्टिप्लाइड होईल हा -2 देन मायनस इंटू मायनस प्लस. हा 4 ला ॲज इट इज ठेवू. आधी डिटरमिनंट सॉल्व करू. 1 इंटू काय येईल -1 देन साइन मायनस. 2 ला काय मल्टिप्लाइड होईल हा -2 देन +5 ला ॲज इट इज ठेवा. ठीक आहे. डिटरमिनंट सॉल्व करू. 1 इंटू 3 1 इंटू 3 देन साइन मायनस 2 मल्टिप्लाइड व्हॉट 1. ठीक आहे. देअरफॉर 3 ला ॲज इट इज ठेवू. आधी काय करायचं ब्रॅकेटला सॉल्व करायचं. आधी कशाचं साइनचं मल्टिप्लिकेशन. साइन काय मीन्स प्लस प्लस इंटू मायनस मायनस देन डिजिटचं मल्टिप्लिकेशन 1 1 जा 1. ठीक आहे. देन आधी साइनचं मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस प्लस 3 2 जा 6 +4 ला ॲज इट इज ठेवा. आधी कशाचं मल्टिप्लिकेशन साइनचं मल्टिप्लिकेशन. इथे साइन प्लस आहे प्लस इंटू मायनस मायनस 1 1 जा 1. देन इथे सुद्धा साइनचं मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस प्लस देन डिजिटचं 2 2 जा 4. असं जर आपण करत गेलो तर आपलं एक्झाम्पल कधीच रॉंग होणार नाही. ठीक आहे. देन +5 ला ॲज इट इज ठेवू आपण. आधी मल्टिप्लिकेशन 1 इंटू 3 3 देन मायनस 2 1 जा 2. देअरफॉर बघा आता नेक्स्ट स्टेप हा 3 -1 + 6 -1 + 6 मीन्स +5. ठीक आहे. मोठ्या डिजिटचं जे साइन असेल तेच आन्सरला साइन देईल. 6 मधून 1 गेला 5 प्लस हा 4 ॲज इट इज. इथे सुद्धा 4 -1 + 4 मीन्स +3. ठीक आहे. देन हा तुमचा 5 3 - 2 1. देअरफॉर नेक्स्ट स्टेप 3 5 जा 15 4 3 जा 12 5 1 जा 5. ठीक आहे. देअरफॉर 15 + 5 20 20 + 10 30 आणि वरचे 2 32 मीन्स आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते किती मिळणार आहे 32. 3x3 चा डिटरमिनंट दिला होता आपल्याला. 3x3 च्या डिटरमिनंटला आपण काय केलं सॉल्व केलं आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळालं ते किती मिळालं आपल्याला 32. ठीक आहे. सिमिलर एक्झाम्पल 1-2 एक्झाम्पल सॉल्व करू आपण या व्हिडिओमध्ये. त्यानंतर काही एक्झाम्पल रिलेटेड 3x3 डिटरमिनंट तुम्हाला होमवर्क मध्ये येईल. बघा आता आपल्याला क्वेश्चन दिलाय 3x3 चा डिटरमिनंट दिलाय आणि हा क्वेश्चन थोडा ट्विस्ट आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला लेफ्ट हँड साइड दिली आहे राइट हँड साइड दिली आहे आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. गिवन डिटरमिनंट मध्ये जो x आलाय त्या x ची आपल्याला काय करायची आहे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय करायचं आधी लेफ्ट हँड साइडला सॉल्व करायचं. लेफ्ट हँड साइड मध्ये 3x3 चा डिटरमिनंट दिलाय त्याला सॉल्व केल्यावर राइट हँड साइड सोबत इक्वेट करायचं -10 सोबत. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा सॉल्व करू आपण 3x3 च्या डिटरमिनंटला. आता मी हा डिटरमिनंट पुन्हा नाही राईट डाऊन करत. ठीक आहे. डायरेक्टली आपण याला सॉल्व करत बसू. मग काय करायचं फर्स्ट एलिमेंट जो असते त्याला काय घेतो आपण कॉमन.
हा फर्स्ट एलिमेंट आहे एक्स. ज्या एलिमेंटला आपण कॉमन घेतलं त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम काय करतो निग्लेक्ट. हा एक्स एलिमेंट आहे फर्स्ट रो मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये, त्याला निग्लेक्ट केलं. आणि जे हे 4 एलिमेंट राहील त्याचा 2/2 चा डिटरमिनंट फॉर्म करायचा. 1 - 3 1 - 3 आणि -4 5 फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह. एक्सपान्शनचा हा मायनस आहे. आता सेकंड एलिमेंटला कॉमन घ्यायचं. सेकंड एलिमेंट काय आहे -1. ठीक आहे. फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह आणि हा सेकंड जो डिजिट होता तो निगेटिव्ह होता. ठीक आहे. हा मायनसला चेंज करायचा नाही, हा मायनस एक्सपान्शनचा आहे. ठीक आहे. हा डिजिट निगेटिव्ह आहे. त्यानंतर सेकंड डिजिटला कॉमन घेतलाय. ज्या डिजिटला आपण कॉमन घेतलं त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम निग्लेक्ट करायचा. हा एलिमेंट आहे -1 फर्स्ट रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये. फर्स्ट रो सेकंड कॉलम निग्लेक्ट केला. कोणते 4 एलिमेंट रिमेनिंग राहील 2x - 3 5. ठीक आहे. 2/2 चा डिटरमिनंट फॉर्म केलाय रिमेनिंग एलिमेंटचा. फर्स्ट पॉझिटिव्ह देन निगेटिव्ह थर्ड वन पॉझिटिव्ह. आता कुणाला कॉमन घ्यायचं आहे 2 ला. ज्या एलिमेंटला कॉमन घेतलं त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम काय करायचा निग्लेक्ट. 2 चा कोणता रो आहे फर्स्ट रो आहे आणि कॉलम कोणता आहे थर्ड कॉलम आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम निग्लेक्ट केल्यावर कोणते एलिमेंट राहिले 4. कोणते 2x1 3 - 4 2x1 3 - 4 चा डिटरमिनंट फॉर्म केला. ही सगळी आपण लेफ्ट हँड साइड सॉल्व केली आहे आणि राईट हँड साइड आपल्याला काय दिली आहे हे -10. राईट हँड साइडला कंटिन्यू करायचं, त्याला सोडायचं नाही. हा x ला ॲज इट इज ठेवू. आधी 2/2 चा डिटरमिनंट सॉल्व करू. 1 × 5 5. आता डायरेक्टली आपण मल्टिप्लिकेशन करू. 1 × 5 5 देन साइन मायनस. ठीक आहे. देन -4 ला काय मल्टिप्लाइड इथे -3. ठीक आहे. आणि या ब्रॅकेटला काय मल्टिप्लाइड आहे x. नंतर मल्टिप्लाइड करू x ने. देन मायनस × मायनस प्लस. आधी ब्रॅकेटला सॉल्व करू. ठीक आहे. 2x मल्टिप्लाइड 5 5 × 2 = 10 आणि त्याला मल्टिप्लाइड हा x. देन साइन मायनस 3 मल्टिप्लाइड व्हॉट -3 देन +2. ठीक आहे. देन इथे 2x ला काय मल्टिप्लाइड हा -4 देन साइन मायनस 3 × 1 = 3 आणि राईट हँड साइडला काय आहे -10. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू x ने नंतर मल्टिप्लाइड करू आपण. हा तुमचा 5 देन आता हा तुमचा मायनस. आधी यांचं मल्टिप्लिकेशन आधी साइनचं मायनस × मायनस प्लस 4 3 = 12. ठीक आहे. हा मायनस या मायनस सोबत कॅन्सल मीन्स हा मायनस एक रिमेनिंग 4 3 = 12 प्लस 1. ठीक आहे. 10x देन मायनस × मायनस प्लस 3 3 = 9 प्लस 2. देन आधी साइनचं मल्टिप्लिकेशन प्लस × मायनस मायनस देन डिजिटचं मल्टिप्लिकेशन 2 × 4 8 आणि त्याला मल्टिप्लाइड हा व्हेरिएबल x. देन हा एक्सपान्शनचा मायनस आणि याला काय मल्टिप्लाइड याला इथे बघा -4 ने याला मल्टिप्लाइड केलं टॉइस x ला म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन हे झालं -8x आणि हा तुमचा -3. राईट हँड साइडला काय आहे -10. देअरफॉर बघा आता नेक्स्ट स्टेप हा x 5 - 12 - 7 प्लस 1 मल्टिप्लाइड ब्रॅकेट ॲज इट इज ब्रॅकेट मधला टर्म मीन्स ब्रॅकेटला ओपन करू शकता. 10x मध्ये 9 ऍड होते का नाही, कारण हा व्हेरिएबल वाला पार्ट आहे कॉन्स्टंट वाला पार्ट ॲज इट इज 10x + 9. त्यानंतर बघा काय करायचं +2 ने ब्रॅकेट मधला ची टर्मला मल्टिप्लाइड करायचं. देन प्लस × मायनस मायनस 2 8 = 16 त्याला काय मल्टिप्लाइड हा x. देन प्लस × मायनस मायनस 2 3 = 6 आणि राईट हँड साइडला काय आहे -10. त्यानंतर काय करायचं इथे बघा -7 × x ॲज स्टेपला करून टाकू आपण -7x. आता काय करायचं लाईक टर्म्स ऍड करायच्या. ठीक आहे. हे पॉझिटिव्ह 10x वाली व्हॅल्यू आहे त्याला मी आधी राईट डाऊन करतो. त्यानंतर निगेटिव्ह व्हॅल्यूचे ऍडिशन काय होते निगेटिव्ह. ठीक आहे. पॉझिटिव्ह 10x आधी राईट डाऊन केला आपण -16x -7x किती होतात -23x. ठीक आहे. देन आता काय कॉन्स्टंट +9 -6
प्लस 9 मायनस 6 इक्वल्स टू -10. ठीक आहे. आता बघा इथे यांचं ॲडिशन लाईक टर्म्स प्लस 10x मायनस 23x मीन्स मायनस 13x लाईक टर्म्स होतं. मोठ्या संख्येचं जे साईन होतं ते आन्सरला साईन. ठीक आहे. 23 मोठा होता तो निगेटिव्ह होता म्हणून आन्सर सुद्धा निगेटिव्ह. देन प्लस 9 मायनस 6 9 मधून 6 गेले 3 इक्वल्स टू -10. देन मायनस 13x प्लस 3 ला त्या साईडला पाठवलं त्या साईडला काय आहे -10 प्लस 3 तिकडे गेल्यावर -3. देन आता काय करायचं -13x ला लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. राईट हँड साईडला बघा दोन निगेटिव्ह व्हॅल्यूज ॲडिशन -10 -3 दोन निगेटिव्ह व्हॅल्यूज ॲडिशन निगेटिव्ह -10 -3 -13. आता बघा नेक्स्ट स्टेपला काय करायचं बोथ साइडचं निगेटिव्ह साइन काय करायचं कॅन्सल मायनस मायनस गेट कॅन्सल मीन्स 13x इक्वल्स टू 13 या साइडला मल्टिप्लाइड आहे त्या साइडला गेल्यावर काय होईल डिवाइड 13 1 जा 13 therefore x इक्वल्स टू 1. ठीक आहे. आपल्याला काय करायचं होतं 3/3 मध्ये जो x आला होता 3/3 च्या डिटरमिनंट मध्ये त्या x ची आपल्याला काय करायची होती व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ठीक आहे. आणि ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे 1. हे डिटरमिनंटचं काय आहे सोल्युशन.